समिती दीक्षाभूमी नागपूर आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे। आजच्या या 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात संबंधितली रूपरेषा या समितीचे सन्मान्य सचिव डॉक्टर राजेंद्रजी गवई हे पत्रकार परिषदेला संबोधित करतील। या पत्रपरिषदेला स्मारक समितीचे डॉक्टर सुधीरजी फुलझेले, एन.आर. सुटेजी, डॉक्टर प्रदीपजी आगलावे उपस्थित आहेत। 69व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या जी पूर्वतयारी झाली आणि जे कार्यक्रम आहेत त्याबाबतची माहिती आता आपला डॉक्टर राजेंद्र गवई देतील। जय भीम। जय भीम। आपल्या सर्वांना पत्र प्रसिद्धीसाठी दिलेलंच आहे। काय माहिती आहे 30 तर पूर्ण सांगायचं म्हणजे 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आम्ही थोडक्यात सांगतो, कारण की मीडियावाले सुद्धा आहेत त्याच्यामुळे जरी तुम्हाला लेखी दिलं तो सुरू करतोय। मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 सकाळी 9 वाजता पासून ते गुरुवार दिनांक 2/10 दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरे ससाई यांच्यातर्फे बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम। या प्रसंगी भंते धम्मसारथी, भंते नागवंश, भंते नागसेन, भंते प्रज्ञाबोधी, भंते धम्मविजय, भंते महानाग, भंते धम्मप्रकाश व भिक्खू संघ उपस्थित राहतील। आपण आता वळूया 1 आणि 2 तारीख। सुरुवातीला 1 तारीख घेतो। सकाळी 9 वाजता पवित्र दीक्षाभूमीवर पंचशील झेंड्याचं ध्वजारोहण हे भंते आर्य नागार्जुन सुरे ससाई यांच्यातर्फे होईल। ते अध्यक्ष आहेत स्मारक समितीचे, सदस्य उपस्थित राहतील आणि उर्वरित सगळे सदस्य उपस्थित राहतील। सायंकाळी 6 वाजता पूज्य भंते आर्य नागार्जुन सुरे ससाई धम्म परिषदेत जपान, थायलंड, मलेशिया आणि देशविदेशातील तसेच भारतातील बौद्ध भिक्खू प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करतील। स्थळ आहे मुख्य सभामंच। रात्री 9 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होतील। स्थळ आहे धम्मदीक्षा सामियाना। आता मेन कार्यक्रम 2 तारखेचा दसरा विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन हा 2 तारखेला या 2 तारखेला सकाळी 9 वाजता पवित्र दीक्षाभूमीवर पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरे ससाई हे 22 प्रतिज्ञा व सामूहिक बुद्धवंदना देतील। समता सैनिक दलातर्फे मानवंदनासुद्धा होईल। दिवसभर दीक्षा देण्याचा कार्यक्रम राहील। सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील आमचे भंतेजी अध्यक्ष भंते सुरे ससाई। प्रमुख पाहुणे म्हणून भंते चंदिमा, भंते विनाचार्य, डॉक्टर राजशेखर कुंडरू यांची थोडक्यात माहिती देतो, जास्त आपला वेळ घेणार नाही। भिक्खू चंदिमा हेरो हे देशातील उच्च विद्या विभूषित बौद्ध धम्माचे विद्वान आणि मिशनरी भिक्खू आहेत। वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी श्रामनेर घेतला। त्याच्यानंतर डॉक्टर राजशेखर कुंडरू हे IAS ऑफिसर आहे, सध्याही कार्यरत आहे। 1990च्या बॅचचे आहे ते। ॲडिशनल चीफ सेक्रेटरी हरियाणाचे आहेत आणि नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी बेंगळूर येथून त्यांनी PhD प्राप्त केलेली आहे। तिसरे गेस्ट विनाचार्य भंते आहेत। हे आमचे कायम आहेत। थोडासा वाद झाला होता, काही लोकांचं म्हणणं होतं की घ्यावं किंवा नाही घ्यावं, परंतु दीक्षाभूमीच्या सदस्यांनी आणि आमच्या भंतेंनी अध्यक्ष साहेबांनी जो निर्णय घेतला तो आता कायम आहे। आणि हे विनाचार्य जे भंते जे आहेत ते उत्तम उपासक आहे। बौद्धगया आंदोलनमध्ये त्यांचा सहभाग आहे आणि मोठा सहभाग आहे। तर तिन्ही प्रकारचे गेस्ट आम्ही सांगितलेले आहेत। काय काय होणार आहे 30 तारखेला, 1 तारखेला आणि 2 तारखेला संध्याकाळी आम्ही सांगितलंच आहे। आणि सायंकाळी 9 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये म्हणजे हा जो कार्यक्रम आहे 3 चीफ गेस्ट यांचे प्रबोधन जे जनतेला करतील, त्या प्रबोधनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम हा महानाट्य संविधान राहील आहे।
तर असा हा कार्यक्रम आहे. आमच्या या कार्यक्रम यशस्वी व्हावा, या कार्यक्रमाला कुठेही गालबोट नाही लावा म्हणून वेळोवेळी मीटिंग घेतलेली आहे. डिव्हिजनल कमिशनरांनी मीटिंग घेतलेली आहे, म्युन्सिपल कमिशनरांनी मीटिंग घेतलेली आहे, कलेक्टर साहेबांनी घेतलेली आहे, फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहेत. त्याच्यानंतर हेल्थचे सुद्धा लोक येऊन गेलेले आहेत. कलेक्टर साहेब व्हिजिटला येऊन गेलेले आहेत. मीना साहेबसुद्धा व्हिजिट केलेली आहे. त्यांची चिमुरकरसुद्धा व्हिजिट केलेली आहे. सगळ्या अधिकाऱ्यांचं डिव्हिजनल कमिशनर बिद्री मॅडम तर त्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंगच झाली होती. तर त्याच्यामुळे सगळ्यांचं सहकार्य आहे. पावसामुळे जसं काय पूर्ण राज्य आज विस्कळीत झालं आहे, थोडंफार दीक्षाभूमीसुद्धा विस्कळीत झालेली आहे. आपले काही भीम बांधव काही थोडासा म्हणजे इथे जी व्यवस्था त्यांना कमी वाटली, त्याच्याबद्दल त्यांनी आंदोलनं केले, आक्रमक राहिले. आम्हीसुद्धा अतिशय प्रेमाने त्यांच्या जे काही मतं आहेत ते समजून घेतलेले आहेत. ते मतं आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले आहेत आणि कोणतीही दुर्दशा भीमसैनिकाची होणार नाही. कुठेही अनुचित प्रकार घडावा नाही, मग याची पूर्ण आम्ही काळजी घेत आहोत. तेव्हा बरेच म्हणजे जवळजवळ 90% लोकांचं सहकार्य आम्हाला मिळत आहे. पत्रकार बंधूंचं सहकार्य आम्हाला मिळत आहे. मीडियांचं आम्हाला सहकार्य मिळत आहे. आणि जे काय आंबेडकरी संघटना आहे 100पैकी 90% आम्हाला सहकार्य करत आहेत. त्यातला 10% आमचं कामामध्ये अडथळा पण करणारे आहेत. पण असतो, चांगले लोक असतात, वाईटही लोक असतात. तर काही लोक मुद्दामून अडथळा कसा निर्माण होईल, यांना कसा त्रास दिला जाईल असं होतं. आमची विनंती आहे सगळ्यांना की ही अतिशय पवित्र भूमी आहे. त्या पवित्र भूमीमध्ये कोणी राजकारण करू नये आणि आम्हाला हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही यशस्वी करू द्यावं ही कडकडीची विनंती आपल्याला सर्वांना करतो. बिलकुल आम्ही एक बिद्री मॅडमची चर्चा झालेली आहे. बिद्री मॅडम यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. बिद्री मॅडमच्या सोबतच म्हणजे डिव्हिजनल कमिशनर यांच्यासोबत चर्चा करत असताना अनेक अधिकारी सुद्धा तिथे उपस्थित होते. तर अशा प्रकारची एक वेबसाईट निर्माण करण्याचा त्यांचा प्लॅन चालला आहे आणि ती वेबसाईट होईलच, आम्ही करायला लावली आहे ना. आणि त्या वेबसाईटमध्ये ज्या ज्या काही शाळांच्या सुविधा आहे, हेल्थच्या सुविधा आहे, जेवणाच्या काही सुविधा आहेत, म्हणजे ती सगळी माहिती दिली पाहिजे. ती सगळी माहिती त्या वेबसाईटमध्ये दिली जाईल. त्याच्यामुळे आजकाल काय सगळं ऑनलाईन आहे. जर काही वेबसाईट आपण वेबसाईट आपल्याला दुपारपर्यंत मिळून जाईल उद्या. जरूर 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 हां बिलकुल बिलकुल. हे बघा हां लिस्ट पाहते आली लिस्ट ते लिस्ट देत आहे. आजच्या बहुजन सौरला पण छापली ते आमचे चालू आहे, परंतु दीक्षाभूमीवर सत्यता पडताळून लोकांनी त्याच्यावर विशेष प्रेसने सुद्धा आणि यूट्यूबवर आल्याने हे बघा, सगळ्यात पहिले भाऊ प्रशांत भाऊ, आनंद भाऊ, तर आपल्या बांधवांपैकी काही बांधव काहीतरी विचित्र प्रसार करताय. तुम्ही सत्यता पडताळून घ्या. माझा फोन सुरू असतो, सुधीर भाऊचा फोन सुरू असतो, गजगाटे साहेबांचा फोन सुरू असतो. काही लोक विनाकारण खोट्या गोष्टी पसरवतात आणि एक आपली शॉर्ट पब्लिसिटी, त्यांना रील करता यावं, काही करता यावं म्हणून ते काही ना काहीतरी रील विरुद्ध पाठवत आहे. याच्यावरती तुम्ही बिलकुल कोणतीही म्हणजे शंका बाळगू नका. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दीक्षाभूमीचा कार्यक्रम यशस्वी होईल आणि प्रत्येक वेळेस असं चालतं. दीक्षाभूमी आलं म्हणजे की दीक्षाभूमीच्या 7-8 दिवसापूर्वी अशा प्रकारचे 10% जे लोक आहेत, जे मुद्दामून ज्यांना काहीतरी शॉर्ट पब्लिसिटी पाहिजे किंवा मुद्दामून आम्हाला त्रास द्यायचा आहे. काही आहेत संघटना की त्यांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत की यांना त्रास द्या. यांचं काम चांगलं असेल तरी त्रास द्या, यांचं काम कितीही सुंदर असलं तरी त्रास द्या.
तर त्यामुळे काही नेत्यांच्या आदेशामुळे त्यांना करावं लागतं. काय म्हटलं ते तुम्हाला देतो ना, आजच मिळेल. हां बरं ठीक आहे. चांगली आपली सूचना जाईल. आपण हां बिलकुल तशा प्रकारचं आम्ही तुम्हाला कळवू. ते डिस्प्ले करताना डिस्प्ले करणार आहेत, हां डिस्प्ले करणार आहेत आणि बिलकुल रवी भाऊ सोशल मीडियावरही टाकणार आहे. तुम्हालाही कळवलं जाईल, डिस्प्ले केलं जाईल आणि तुमची सूचना अतिशय योग्य आहे आणि तुमच्या सूचनेच्या प्रमाणे सगळं केलं जाईल. हां ते त्यांना विचारा. निर्णय जे काही घेतलेले आहेत ते अध्यक्षांनी घेतलेले आहेत. जे काही एक मिनटं त्यांचं उत्तर देतं मग तुमचंही उत्तर देतो ना साहेब, सगळ्यांनाच देतो ना. त्यांचा मुद्दा पण महत्त्वाचा आहे की अध्यक्ष का उपस्थित नाही आहे. काय अध्यक्षांना आम्ही विनंती केलेली आहे, मीटिंगला आले ते. हा सगळे जे काही निर्णय आहे अध्यक्षांनीच घेतलेले आहेत आणि आम्हालाही निर्णय ते मान्यच आहे, चांगलेच निर्णय घेतले, काही नाही आहे. परंतु एक त्याच्यामुळे अध्यक्ष का आले नाही यामध्ये अध्यक्षांना विचारायला. हां बोला भाऊ. शाळेची हां बिलकुल तशा प्रकारची योजना केली. आमचा प्रयत्न चाललेला आहे, सगळं काही चाललेलं आहे. याबाबत म्हणजे जितके आपण चिंतित आहोत त्यापेक्षा आम्ही चिंतित आहोत, आमच्यापेक्षा अधिकारी वर्ग चिंतित आहे. तशा प्रकारचं माझं संजय मीनांशी सुद्धा काल बोलणं झालेलं आहे. सगळे प्रयत्न सुरू आहेत. मी काय म्हणतो थोडासा ठीक आहे, तो आता बघावं लागेल. प्रिन्सिपलशी बोलून तसं करता येईल का ऐकून घ्या ना माझं. हा वर्ष तुम्हाला एक मी मानू आहे म्हणून तुमचा भाव म्हणून हे वर्ष या वर्षी कदाचित तो त्रास तुम्हाला होईल, परंतु जो सरकारने आपल्याला फंड दिलेला आहे तो या दीक्षाभूमीच्या नंतर या कार्यक्रमानंतर आम्ही वॉर फुटिंगवरती करून पुढच्या वर्षी हा प्रश्न कायमचा सॉल्व्ह झालेला असेल. आजूबाजूची जमीनसुद्धा आम्ही मागेल.